मामा शिलुलू झाला ये देखो आप आए गए थे मछली पकड़ने तो शिलुलू हो गया. किती घेतो चिंबोर आहे ना घेऊन जाऊ मोठे. गाईज तुम्हाला बोला रिनोव्हेशन करायचे. रिनोव्हेशन तर बघा इथं आता आल्या का पण भिंत टाकली आधी डायरेक्ट मध्ये भिंत टाकले या लेवलला. आपण ही भिंत बांधली ना या लेवलला ती भिंत लावली म्हणजे बांधली. आता इथून चिंबोऱ्या निघत होत्या मेन इथून चिंबोऱ्या गेल्यात. ही जागा थोडीशी आहे इथून चिंबोऱ्या गेल्या आणि मागून इकडून चिंबोऱ्या गेल्या. तुम्हाला बोललो तुम्ही तर डायरेक्ट इथं भिंत टाकले त्याला लादे लावू आणि डायरेक्ट या भिंतीच्या लेवलनी जाळी मारून घेऊ आपली लोखंडी किंवा ती स्टीलची काय जाळी लावून घेऊ. चिंबोरी बाहेर निघालत नको. आता परत आपल्याला घरात तयार करायची त्यांची सगळी. त्यानंतर जाळी मारून पूर्ण पॅक करून मग फायनल जे होईल ते होईल असा विषय. आताच विचार झाले जाळी लावायची कशी. भिंत तर बांधली पण बाहेरचा विचार करतो जाळी कशी लावायची टोकाची कशी झाली. एक चिंबोरी बघा बाहेर निघली बघा. इथून चढल्यात त्या बऱ्याचशा चिंबोऱ्या अशा इथून कोपऱ्यातून डायरेक्ट इथून बाहेर पळाली बघा पळाली. बघू जरा करतो काहीतरी मेजरमेंटचा काहीतरी म्हणजे डोका लावतो काहीतरी कशी झाली डोकाची ती आणि मग तुम्हाला डायरेक्ट फायनल प्रोडक्ट काय तो बघायला भेटेल. रिझल्ट प्रोडक्ट नाही रिझल्ट. मग एवढी ते कावला पूर्ण सगळा घरात तोडून परत लावायची ती. तर इथं आहेत अर्धी लावलेली घरात तर ही परत पूर्ण लावायची परत विटा आणायला लागतील एवढा. कारण की सगळ्या विटा आम्ही तिथे यूज केल्या त्या भिंतीला इथल्याच काढून आणि आता विटा परत आणायला लागतील आम्हाला. बघू आता किती टाईम लागते. 2 तर वाजलेत. बघू आता कसा काय होतं आहे. बाहेरचा डोका लावतो आहे त्या डोक्यानुसार काय होईल तो. तास झाला विचारच करते. 1 वाजता आले घरी. खाली येऊन 5 मिनटं झाली. 5 मिनटं नाही 10 मिनटं झाली खाली येऊन. पण घरी येऊन झालं ना आता तास. विचार करता बाई. बघू आता कसा काय विषय. गाईज फायनली विचार करून मिळून सगळा करून तर जरा काम चालू केलं आहे. परत घरा घेतलं मी. पहिले घरं करून घ्यायची बाई बोलतं. नंतर इथं आपण लाद्या लावू तर 2-4 ठिकाणी. नंतर जाळीची अरेंजमेंट पण केले तुम्हाला दाखवेनच नंतर जाळीची अरेंजमेंट कशी काय झाली ती. आता आपण घरा बनवून घेऊ त्यांची आणि मग पुढचं काम चालू करू. चला आता विटा आणून मला त्याला सांगतो तू घरा कर मी तुला विटा आणून देतो. तू घरा कर मी विटा आणून देतो. चला आता विटा भाऊ आपण 4-4 आज आपल्या जातील. मारू फिर्या दिवसभर. चला मला भेटतो नंतर डायरेक्ट. आता काहीच आता मात्र कमरेचा काटा उभा राहिलेला आहे. जवळजवळ 50 विटा वाहिले एकट्यानेच. इथं विटा वाहून बाईकडे देत होतो. हे बघा प्रत्येक फेरीला 4 विटा. हे बघा हां घरा बांधून पण झाली. हे बघा वरची अख्खी लाईन लावली. पहिले फक्त खालची लाईन होती इथं वरची लाईन लावली. इथं पण अख्खी वरची लाईन लावली. जवळजवळ 50 विटा वाहिल्या. आता कमरेने आपलं उत्तर दिलेलं आहे. आता बोलतं आराम कर थोडासा. कंबर पण बोलते थोडासा आराम करू. बाई थोडासा लावतं आहे आपल्या विटा पण विश्रांती घेऊ. गाईज घराचं काम तर झालं आपला. एवढी घरं बनली आपली तयार झाली एकदम. डबल फ्लोअर. बाई स्वतः सार्थक मिस्त्री लादी काम करताना लादी लावतात ते 2 लाद्या लावून टाकू खालच्या खाली. टेन्शन नाही. बघू बाई बोलतंय मला येईल लावता मी लावीन बोलतो लादी. कारण की ही लादी आहे ना सार्थकने लावली होती. बघा ही जी खालची ही लादी आहे ना ही सार्थकने लावली होती. 2 लाद्या लावायला फुकट 1700 रुपये जातील नाही. हो मिस्त्री तेवढी मजुरी आहे. आम्ही जेव्हा या लाद्या लावून घेतले ना एवढ्याच लाद्या लावल्या त्या माणसाही. बघा किती अंतर आहे. किती लाद्या असेल माहिती का. अजून 30-35 लाद्या असतील. 2 तासाचं काम. किती रुपये मागितलेलं बाई. 1700 रुपये मागितलं तर अजून आम्ही पैसे दिलेच नाही.
आणि नंतर पैसे देऊ. 1700 देणार पण नाही त्याला. 1200 रुपये सांगितलेत. 1200 पण नाही द्यायला होतं. 1000 रुपये द्यायला होतं. काही तुम्हाला काय वाटतं 1 ते 1.5 तासात काय ते काम करून टाकला सगळा पूर्ण लादी लावून. तरी 1700 रुपये मागितलं होतं. पण आता बघू देऊ त्यांना 1000 रुपये देऊ आपण आणि काम परचेस करून घेऊ. बाई किती 1000 द्यायचं ना. 1000 देऊ काहीच. जरा लादी लावून घेतो. बघू बाई कशी लादी लावतो तुम्हाला दाखवतोच मी. गाईच कसं काम राहतं त्यांचं कशा लादी लावते बघा. 2 लाद्या लावून बाईला का मोकळा आहे. आता या पट्ट्या आपल्या डोकाच्या आहेत. पट्ट्या टोकून घेऊ साईडला. शक्कडा इथं पट्टे टोकू. बघा इथं अशी इथून पट्टे टोकू सरळ तिकडं. त्याच्यावरती आपण जाली टोकायची. असा विषय केला आपण आज. तर बघू पातळ टोकून घेऊ. पट्ट्या टोकून झाल्यानंतर आपल्याला जाली पण जायला लागेल. जाली आपल्याला टोकता येईल का ना माहीत नाही. आता पण कोणला तरी बोलू. बाई कोणला बोलवता. पप्पांना बोलवता का तुमच्या. सर्वांच्या पप्पांना बोलू आपण मामांना. कारण की मला एक हातानं जमणार नाही. एक हातानं काहीच करू मी. एक हातानं किती काम करू एक हातानं. एक हातानं जमणार नाही. मग आपण मामांना बोलू. मामांच्या डोक्यालीटीने आपण हे लावून घेऊ. काय बोलतात त्याला जाली लावून घेऊ. आता आपण पट्ट्या कापून घेऊ आणि ठोकून घेऊ पट्ट्या. चुका एका सगळ्या आणल्यात मग अशीच सिमेंट आला गेलो लादीसाठी. तेव्हा पट्ट्या आपल्या चुका पण आणल्या. ते पट्ट्या आपल्या घरच्या होत्या. पट्ट्या ठोकून घेऊ. गाईज काम करत होतो. काम करता करता हिवाळा मधून अडथळाच घ्यायला आम्हाला कामात. आता याच्या माझं फिरायला लागते. अरे तर हा मोठे नको मारून एक हातात जमा नाही घ्यायला. हा गाव बघा एक खेळते 10. अरे थांब ना. मग काय जर आता आपला काम नाही उद्या घ्यायला लागेल करायला. हिवाळा जोपर्यंत यायला घ्यायला लागेल. मामा 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 हे चाव 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 चाव. नो 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 करून दाखव. नो नो गाय जरा तर झाला याडा. बाबा गायच कृषी गेला घरी आणि बघा पेशंट आपला सोडला आहे. पेशंट पण आलाय घरीच. आपल्याला पेशंटला बघायला जायचं होता. पेशंट आपल्याला घास बघायला आलाय. दाखव कुठं चावलेला बाई परत एकदा. चावल्याला शिलुलू झाला. ये देखो आप आए गए थे मछली पकड़ने तो शिलुलू हो गया. किती रक्त काढलाय. कितीला रक्त काढला. आता काल काहीतरी काल 12 वेळेला आणि आज पण काढला ना सकाळी. इकडनं काहीतरी 3 वेळा काढला. एवढा मला तर वाटतं रक्त कोणता तरी देत असते मला. 13 बाटल्या. 13 नाही 15 बाटल्या रक्त काढले. 15 बाटल्या. शिलुलू हेलो शिलुलू. हम गए थे मछली पकड़ने तो उधर दिखा हमको कोबरा. खोबरा पकडायला गेलता बाई. नशीब माझ्या आता देवड्या आहे म्हणून. दिवडा होता म्हणून पकडला. दुसरा असतं तर याचा काय बोलतो तू. जाऊन दे गाईज तुम्हाला नंतर सांगतो. हा आपल्या वावी भेटली का. तर गाईज जेबी गेला घरी. इथून आपल्याला भेटायला आला तो. तर तो गेला घरी आणण्यात आला. आणि मी सार्थकला घेऊन आलो भानगरला घरी. तर बाई बोलतो थांब तर आजच्या दिवस वस्तीला राहा बोलतं. जाऊ नको घरी. तर आज आपण बोलतं वेगळ्या पद्धतीने चिंबोऱ्या पकडू बोलतो. आपण ट्रॅप बनवतो ट्रॅप. तर बाई आलेत. कोंबडीचे आतडे आणलेत. डोकं आणले. त्याच्यामध्ये बांधू आणि ट्रॅप टाकून बोलतो. भेटल्या चिंबोऱ्या. त्याची आपल्याला 2च भेटल्या. तुम्हाला बघितला ब्लॉगमध्ये 2 भेटल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत गेलता आणि त्याच्याच गेलता. तेव्हा यांना दुसऱ्या जागेवरती किती भेटले रे. 5 भेटले. 5 का 6 भेटल्या. त्यातल्या 3 मोठ्या होत्या. 2 छोट्या होत्या. त्या पण आज त्याने सोडल्या आपल्या ह्याच्यात ट्रॅपमध्ये सोडल्यात त्यांनी. सॉरी ट्रॅपमध्ये काय टँकमध्ये सोडल्यात. बोलतं आज पण चान्स आहेत भेटायचे. बोलतं तर आपण ट्रॅप करून बघू बोलतं. आता मी 3 ट्रॅप बनवले. तसं 3 जाळ्या कापल्यात आणि त्याच्यापासून ट्रॅप बनवतो. अशा हे पाण्यात ठेवून द्यायचा. मग चिंबोरी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं ना. त्याने कशी डबकी ठेवली. त्याने पाय ठेवला होता त्याच्यामध्ये चारा म्हणून. तसं आपण आता आणले. आपल्याला पाय नाही भेटले तर आपण
डोका आणि आत्रा आणलेत फक्त. बघू किती चिंबोऱ्या भेटतात का नाही भेटतात ते बघू. ट्राय करू आपण ठेवून. भेटण्याची शक्यता आहे. ट्राय करायला काय जाते बघू. थांबा जरा आता आपल्याला ट्रॅप बनवून घेऊ. 1 2 3. तर गाईज आपले ट्रॅप झालेत बनवून. हे बघा हे 3 बनवले ट्रॅप. पण भीती आता आम्हाला आमच्याच पाठी आलेल्या सेफ्टीची आहे. कारण की हीच कुत्री नाही तर न्यायची आम्ही लावल्यावरती सगळा काढून. तर चला आपण मागच्या नदीला जाऊ. तिकडे आपल्याला एकदम मोठी चिंबोरी भेटली होती लास्ट टाईम. तिथं लावू आणि बघू आपल्याला चिंबोरे भेटतात का नाही भेटतात आज. हे ट्रॅप लावून 1 तासाने लगेच चेक करायला यायला लागतं. नाही तर मग ते खाऊन तरी जातात. नाही तर दुसरा कोण फेरी मारायला तर तो पण घेऊन जाईल तिथे चिंबोरे असेल तर. असा विषय. तर चला आपण पहिले लावू आणि मग चिंबोरे चेक करायला किती भेटतात किती नाही भेटत ते. स्वतः किसरमॅन आहे सोबत. तर चला बघू आता किती चिंबोऱ्या भेटतात ते बघायला भेटतात आपल्याला नंतर. तर गाईज आपण पहिला ट्रॅप लावता इथे. बघू सार्थक तर गेला पाण्यात टाकायला. तरंगते वरती. त्याला दगडात ठेव द्यायला. तो दगड त्याच्यावरती ठेव ठेव प्रॉपर ठेव. परत वरती नाही आला पाहिजे. ठेव का प्रॉपर ठेव दगड. हां असं एवढा पण नको. हां बस बस. वास येईल त्याने असं तरी ठेव. पर तो निघला नाही पाहिजे रे. तिथं ठेव तरी जमेल. तर काय आपण पहिला ट्रॅप ठेवला आहे. आपल्याला बघा इथं मोठी चिंबोरी भेटली होती. हे बघा ह्या स्पॉटला इथं. आणि सार्थकला एक इथं त्याविषयी आला ना एकटा नाही त्याची तो आलेला तेव्हा त्याला इथं आतमध्ये एक भेटली होती मोठी चिंबोरी. आणि आपल्याला इथं भेटली आपण आलो तेव्हा. इथे एक ट्रॅप लावला आहे. आणि आता हे 2 आहेत ते इथं कुठं लावा आपण ह्या वाहत्या पाण्यात. इथं भेटत म्हणून इथे एक लावून ठेवला आहे. चान्स आहे बरं इथं भेटायची. आणि बाकी वाहत्या पाण्यात लावू इथं 2. फक्त आपल्याला कुत्रीची भीती बघा. आपल्या सोबत आली एक कुत्री पण इथं पाण्यात गेली ना तर ते सगळं काढून आणेल आणि खाईत बसेल ती. सगळं आपलं ही मेहनत वाया जाईल. म्हणून ती रिटर्न घेऊन जायला. ती वासावरती झाली बघा. ती येत पण आमच्या पाठी आता. तर तिचीच भीती आहे आम्हाला. तर बघू याच्यात एक लावू कुठंतरी. म्हणजे हा वातावरण येणे तर इथून मग चिंबोऱ्यांचा खाली वास गेला तर त्या शोधत येतील चारा कुठं लावला आहे तो. बघू आता कुठं लावायचा. मी स्पॉट शोधतो आणि मग लावून टाकतो. तर गाईज आपले 3 ट्रॅप लावून झालेत. आणि आता आपण चाललेत घरी. आपण 1 तासाने परत येऊ. आता वाजलेत किती माहिती का 8:50. म्हणजे आपण 9:50 10पर्यंत आपण येऊ फेरी मारायला. कारण की तोपर्यंत सगळा वास खाली पण जाईल. आणि चिंबोऱ्यांना यायला पण तेवढा टाईम लागेलच. ते हलवलं येतात तोपर्यंत आपण पण जेवू. तोपर्यंत त्यांचं पण जेवायचं टायमिंग होईल. आणि त्यापर्यंत खायला आपण एक जेवून फेरी मारू. परत एकदा चेक करायला येऊ किती भेटतात किंवा काय भेटतात ते बघू. फक्त ही कुत्री आपल्यासोबत आली ती जरा आमच्यासोबत परत आली पाहिजे रिटर्न. नाही तर ती खायचं असायची इथं. नाही आम्हाला वाटतं चिंबोरी खाऊन गेली म्हणून. असं नको व्हायला. तर चला पण जाऊ आता पहिले घरी. कुत्रीला पण घेऊन जाऊया. कुत्रीला पण घेऊन जाऊ आपल्या घरी. आणि मग रिटर्न येऊ आपण जेवण घेऊन झाल्यावरती. आम्हाला जरा तुम्हाला नंतर भेटतो. तुम्हाला काय दिसत नाही खालचा. कारण माझ्या पण 7 दिवस आता. चला जेव्हा डबट गाईज ऐकलं काय मला 15-20 तरी भेटलं पाहिजे तुमचं. गाईज जस्ट जेवलो आता. आणि 9:50 झालेत. कंप्लीट 1 तास झाला जेवण म्हणजे जेवायला बसून. तर 9:48 झालेत. म्हणजे 9:50 झालेत. तर आता आम्ही झालो डायरेक्ट आपल्या 2 टाकलाय चारा चिंबोऱ्या राहतो बघा झालेत. चिंबोऱ्या भेटतात का नाही बघू आपल्याला. तर चला आपल्यासोबत भाई आहेच. भाई डायरेक्ट डबकीच घेतली. बोलतं भेटतील असं त्याला आशा आहे भेटतील अशा म्हणून. तर चला बघू आपल्याला किती भेटतात काय भेटतात ते तुम्हाला दिसतील आता पुढे गेल्यावरतीच. चलो आपल्यासोबत जिमी आहे का. हां आपली जिमी पण आले. हे बघा डोळे चमकतात बघा. हां आली. चला तिला पण घेऊन जाऊ आपल्यासाठी जरा राहील ना आपल्याला सेफ्टी राहील थोडीशी. काय करतो रे दे तमिळला पडवतो एक. चला गाईज आपण जाऊ आता डायरेक्ट चिंबोऱ्या बघायला. तर गाईज आपण आपल्या आलतोच म्हणजे स्पॉटवरती. पण हालचाल काय वाटत नाही चिंबोऱ्यांची. एक पण नाही आली. दोन्ही चारा चेक केलं तर तिसरा चारा चेक करत आलो आम्ही. बघू तिसरा चेक करून बघू. दोघांच्या वरती नाही भेटली. तिसरा पण चेक करून बघू भेटतं का नाही भेटतं. बॅटरी पण एकाची आमच्याकडं.
बाईकलाच बॅटरी घे, बाईकला पाण्यात मी असंच चेक करतो डायरेक्ट बाहेरूनच. बघा किती काल होते ते फुल जंगल दिसतंय का कसा, काय दिसतं का पुढचा, काय दिसणार नाही, टॉर्च लावलं तरी दिसत नाही बघा, एकदम फुल कडक अंधार. वाचोला सैरा भैरा वारा पिसाट वाहे, भयभीत उभे हे झाड, पान पान शांत आहे. गाय तिथं चिंबोरी नव्हती पण वाव होती, वाव 1 फूट होती बोलतो बाई बोलतो. आम्हाला वावीत दिसतं जास्त मासात दिसतं, पण ते आता कुठे गेली काय माहिती. वाव बरंच पाणी येऊ, लय पाणी, यातून तिकडं काय बैल समजणार पण नाही, दिसणार पण नाही, एवढा कालो घे. त्यात एकच बॅटरी घे. आहे का काय विषय, काही चिंबोरी आहे एक छोटी बोलतं, शोधते बाई, बघते कुठे, दगडाच्या आतमध्ये गेली वाटतं ती. प्रयत्न चालू आहे. भेटली का, दगड कर ना पलटी एक साईडशी, तशी जाईल ती. आहे का, छोटीशी आहे काय, एकदम छोटीशी. पकडली का तरी पण, पकडायची ना. एकदम छोटीशी चिंबोरी होती आणि वाव गेली एक. बाई शोधते पुढे जाऊन थोडंसं, काय भेटलास तर. इकडून ये साईडून. हां गाईच परत तीच वाव दिसलेली, पण हातामध्ये काहीच नाही, काठी माझ्याकडे, दगड स्वतःला टाईम लागला. हां आज जर तो कालचा असताना आपल्याकडं, कालचा हत्यार, तर आपल्याला भेटली असते ती. आता इकडे तिकडे पलतंय वाव, कशी भेटेल काय माहिती. बरंच पाणी आहे बघा, सारखं डोक्यापर्यंत पाणी. दाखव पाणी जरा डोक्यापर्यंत, हे बघा एवढा पाण्यात ती कशी भेटेल. पलते इकडे तिकडे पलते. हां चल काय तर, आता मी इकडे झाला खाली जातो. हां राहू द्या. तर गाईज बराचसा फिरलो आम्ही, पण एक पण मोरी भेटली आम्हाला. आता तो चारा तसा ठेवून दिला आहे. आता पाहू रात्री फेरी मारली तर मारू, आता डायरेक्ट सकाळी मारू फेरी. पहिले आम्ही ना गाईज मागच्या वर्षी म्हणजे गणपतीचा सीझन होता, गणपतीचा सीझन आपण मकाईकर बनवतो ना, मकर गणपतीची, तेव्हा आम्ही रात्री ना तुम्ही विचार पण नाही करू शकत, असल्या ठिकाणी कधी यायचं माहिती आहे का, रात्री 2:30-3 वाजता यायचो. भाई ऐका नाही गोष्ट कधी, 3ला सकाळी 5 वाजता, 2-2:30ला 2-2:30ला आम्ही रात्री कधी पण यायचो. मकारा म्हणजे मकर बनवता थोडासा का बसून कंटाळा आला ना, चहा वगैरे पिला का असं एक राऊंड मारायला येतो, खास चिंबोऱ्या बघायला. आम्ही त्या टायमाला आम्ही भुता बांधतो, डायरेक्ट भुता, कारण की विचारत नसलं का नव्हतो करत, कसलं काय काय हे काय होईल, एवढं वाजलेत काय, डायरेक्ट बॅटरी घ्यायचो. हो मी आणि तेजस आम्ही तिकडे डायरेक्ट सुटायचो इथं चिंबोऱ्या बघायला. रात्री 2:30-3 वाजता कधी पण जेव्हा वाटला का एक फेरी मारायची, किंवा आम्ही असं चारा लावून जायचो, तेव्हा पाय बी लावून जायचो. तर बरं चला बघायला जाऊ, असेल तर घेऊन येऊ, असं आम्ही करायचो पहिले. तर यावर्षी मखर एवढं नाही बनवायचं आपल्याला, पण गणपतीचं काम आहे बऱ्यापैकी. एवढं 10 गणपती आपल्याला पॉलिश करून, परत पेंटिंग करून सर्व तयार करायचे आहेत. तर या टायमाला तसंच होईलच. हां या टायमाला एवढं असं होईलच का रात्रीच्या 2-3-4 तर वाजतीलच. मखर पण बनवायचे आहेत, पण मखर यावर्षी जास्त नाही बनवायचे. किती बनवायचे आहेत मखर? थोडेच मोजके 4-5 बनले तर तेवढे बनवायचं. आणि गणपती आहेत आपल्याला. आणि बाईला उंदरांची पण ऑर्डर आले. किती उंदीर आले बाई ऑर्डर? 37 एवढं उंदीर बाईला बनवायचे आहेत. उंदरांची ऑर्डर पण आली. बाई मागच्या टायमाला फेमस होता उंदराच्या याच्यामध्ये, बाईला लय ऑर्डर आल्या त्या उंदराच्या. तर या टायमाला बाईला गणपती आणतात पेंटिंग करायला, तर उंदरांची ऑर्डर बाईंनी कमी केल्यात. तरी पण 37 उंदीर बनवायचे आहेत आणि एवढं 10 गणपती आणि मग मखर. बघू यावर्षी पण काय कसं जमतं आपल्याला, काय काय करायला भेटतं, काय काय करायला नाही भेटतं ते बघू. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजेल कधी ना कधी. आता चालू होतीलच मखर बनवायला, स्टार्ट तर करतीलच. कधी स्टार्ट करतील मखर बनवायला तरी पण अंदाज?
हां करू आता लवकरच 4-5 दिवसात जायचं पुढं तिकडं. ठीक आहे. तरी पण किती दिवसात जायचं आपल्याला, किती जायचं नाही, किती दिवसात करायचे स्टार्टिंग आपल्याला? 4-5 दिवसात होईल का? हां 4-5 दिवसात होईल. मकर स्टार्टिंग होतील बनवायला 4-5 दिवसात. आणि सार्थक आणि तेजस रोज गणपती पॉलिश बिलिश करतं रोज. जेव्हा तेजस कामावर येतं ना तेव्हा ते दोघं जण बसतात पॉलिश करायला गणपती रात्रभर. म्हणजे 2 वाजेपर्यंत ते करतात, 2-2:30 वाजेपर्यंत ते गणपती पॉलिश करतात आणि मग नंतर झोपतात ते. मग जसं गणपती सुकतील पूर्ण आणि पॉलिश होतील त्यानंतर मग मकरचं काम पण चालूच असेल. तर चला आपण आता थोडासा चिंबोऱ्या चेक करू आता, 2-3 ठिकाणी फिरू थोडासा आणि मग जाऊ घरी. डायरेक्ट सकाळी येऊ चेक करायला. आता मग रात्री एक फेरी मारली तर चलो. गाईज हे बघा, एक छोटीशी चिंबोरी भेटली आम्हाला इथं. आणि इथं ह्या बिलांच्या आसपास आहेत ना 2 चिंबोऱ्या मोठ्या गेल्यात बिलात. त्या जस्ट बाहेर येत होत्या, आम्ही बॅटरी मारली त्यांना, पण त्यांचे फक्त आम्हाला नांगे दिसले, त्यांचे फक्त पाय दिसलं आम्हाला. डायरेक्ट पाला त्या लय मोठ्या आहेत त्या पण. आणि इथं एक जस्ट ही छोटीशी भेटली. सारखी मी बोनी करून घेतली. थोडासा आम्ही थांबतो इथं, जरा बघू, जरा त्यांची वाट बघतो येतात का नाही बाहेर. आले तर घेऊन जाऊ भेटले तर. लय मोठा बिल त्यांचं तिथं. 2 चिंबोऱ्या होत्या इकडं. थांबा जरा इकडे फिरतो बघू आहेत का. गाईज हे बघा, अचानक म्हणजे पावसाला सुरुवात झाली, अचानक भयानक लय जोराचा पाऊस आला आहे. अजून जोरात येऊ दे पाऊस, फक्त आमच्याकडे छत्री नाही, रेनकोट नाही, काय नाही. मोबाईल भिजेल, बॅटरी भिजेल, पण मोठे भेटेल आम्हाला. पाऊस आला तर बघू, मोठे तर मोठे पकडू. उद्या मम्मी पण येणार आहे भानगरला, मावशीचं पाय दुखतं मावशीला बघायला. आणि आपली कोपऱ्याची मावशी पण येणार आहे. बघा मोठे, बघा मोठ्या, बघा आल्याला मोठ्या भेटल्या. बघा जागे मोठ्या भेटला, लाईव्ह मोठ्या भेटला. लाईट पण गेली. बघ छोटा पकड होते, पकड. अजून एक भेटला. जोराचा पाऊस आला आहे आणि मोठे आता बाहेर निघतील. पाऊस आल्यावरतीच मोठे बाहेर निघतात, तर मोठे बाहेर निघतील. मग आपण मोठे पकडू आणि मग उद्या मावशी मम्मी येतील, सगळे खातील. मग कोपऱ्याची मावशी पण येणार आहे. चला आपण आता मला मोठे पकडू. घेतो चिंबोऱ्या ना, घेऊन जाऊ मोठे. जोराचा पाऊस आला आहे. हे गाईज गेलेलो चिंबोऱ्या बघायला, ते आपण हे लावलेलं तेव्हा परत आला पाऊस. तर पाऊस एकदम झाडभर पाऊस आला, एकदम झाडभर, म्हणजे जेमतेम पाऊस आला, एकदम जेमतेम. रिमझिम पाऊस तुम्हाला दाखवलं, पण एकदम रिमझिम पाऊस पडला. आणि ते मोठे बघा आपल्याला किती भेटलं. मग हे बघा, 2च बांध फिरलो, 2 ते 3 बांध फिरलो आणि एवढे मोठे भेटलेत आपल्याला. ती चिंबोरी तर आहे खाली बघा, ही चिंबोरी इथं. आणि मोठे बघा किती भेटलेत. तर बाहेर जरा माती काढतं चपलीची, चालता येत नाही बघा. अख्खी मातीच लागली त्याच्यात. 1.5-2 किलोची चप्पल झाली सर जवळजवळ. आणि बघा मोठे किती भेटलेत, लय मोठे भेटले. अजून बांध फिरायचा बाकी आहे. अजून आमची थोडीशी इच्छा आहे, थोडासा पाऊस यावा, एकदम थोडासा पाऊस यावा, एकदम थोडासा. परत ह्यो बांध आहे ना अख्खा मोठ्याने भरून निघेल अख्खा. कसरत बघा, ही कसरत बघा. गाईज पाऊस गेला, मोठे पण गेलं. आता बघा ही परिस्थिती बघा, चालता येईना बाईला. चप्पल हातात घेऊन झाला तेवढ्या शेतातून. पण आता जेवढे भेटले तेवढे आणले. हे बघा, मोजले पण नाही किती आहेत ते, तर घरी गेल्यावर ते समजेल. तर मोजले तर तुम्हाला सांगतो किती आहेत ते. जेवढे भेटले तेवढे आणलेत. जसा पाऊस डायरेक्ट बंद झाला आम्ही गेल्यावरती, फक्त या साईडला गेलो आम्ही, तेव्हा किती भेटलं आपल्याला? 8-9 भेटलं का या साईडला? अरे हां 8-9 भेटले असतील का? हो भेटले, 8-9 तरी भेटले असेल आम्हाला इकडे गेल्या त्या. आणि अर्धा तिकडे भेटलं. तर चला घरी जाऊन तुम्हाला दाखवतोच. पोचलो आम्ही घरी बघा. आता तुम्हाला दाखवतोच किती भेटतात आणि किती नाही भेटले ते, म्हणजे मोजतो आणि मग तुला सांगतो. बघू आता मोजायला भेटतात का नाही भेटतात. तर बघत राहा ब्लॉग. अवतार बघा, घाम बघा किती बुडला, घाम लय घाम बुडला आहे भर पावसात. घाम घेतो का बघा, निथालला आहे घामाने. चला थोडासा हातपाय धू बाहेरच आणि मग आतमध्ये जाऊ घरात. काहीच आपण आलो मोठ्यांशी, मस्त फ्रेश बीश झालो, आंघोळ केली आणि जरा आपलं काम करायला घेतले बघा. गणपतीचं काम करायचं बाई, त्याचीच बाई पण आला आहे आणि सार्थक बाई तिकडे आहेच तयारच. जरा पॉलिश करून घेऊ मस्त गणपतीला आणि थोडंसं काम करू आणि मग काय नाही, इथंच ब्लॉग आपण एंड करू आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर एवढाच होता ब्लॉग आपला. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.